नमस्कार मित्रांनो. चला तर मग आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि जर व्हिडिओ पाहिल्यानंतर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे याच्या पहिले पाहिलं त्याच्या पुढचा पोर्शन पाहणार आहोत. तर याच्या पहिलेचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर आपल्या चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ पाहून घ्यावेत. कारण की जर तुम्ही सिक्वेन्सने व्हिडिओ जर पाहिले तर तुमच्या सर्व गोष्टी जास्त लक्षात राहतील व समजतील. तर आजच्या भागामध्ये आपण काय पाहणार आहोत, तर आजच्या भागामध्ये आपण भारताबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तर वेळ न वाया घालवता आजच्या सेशनला सुरुवात करूयात. आपण भारताचा भूगोल हे पाहत आहोत. आपण याच्या पहिलं जगाचा भूगोल पाहिला, नंतर सोलार सिस्टीम, ते ग्रह वगैरे सर्व पाहिलं आणि नंतर आता आपण जगाचा नकाशा पाहून आता आपण जगाचा भूगोल पाहिल्यानंतर भारताचा भूगोल पाहायला जात आहोत. तर आपण आतापर्यंत भारताच्या भूगोलामध्ये आपण राज्य कोणते कोणते राज्य कुठे आहेत, त्यांचे लोकेशन मॅपिंग, परत त्यांचे राजधानी आहे हे सर्व पाहिलं आहे. तर आज आपण त्याच्या पुढचं पाहणार आहोत. तर तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओमध्ये ओव्हरव्ह्यू दिला होता की भारताच्या आजूबाजूचे जे देश आहेत त्यांचं लोकेशन कुठं आहे व त्यांची नावं सांगितली होती. पण आज आपण ते देश लक्षात कसे ठेवायचे त्याची ट्रिक सुद्धा पाहणार आहोत. तर हा आपला आहे भारताचा नकाशा. तर याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की जमिनीनं सीमा बनवणारे आपले 7 देश आहेत. आपल्या आजूबाजूला 7 देश आहेत आणि पाण्याने जे देश आहेत पाण्याने बाउंड्री बनवतात तर ते 2 देश आहेत. असे मिळून टोटल 9 देश आपल्या भारताचे शेजारी आहेत, चिटकून शेजारी आहेत. तर पहिला जो देश आहे, आपण 7 देश आणि 2 वॉटर बॉडीज पाहिल्या होत्या. तर त्या लक्षात कशा ठेवायच्या, म्हणजे लक्षात ठेवायच्या म्हणजे सगळ्यात जास्त कोणती सीमा बनवतं. म्हणजे भारताला तटीय सीमा ही तटीय सीमा तर मोजता येणार नाही, पण जी लँड बॉर्डर जे देश तयार करतो तर ते कोणता देश आहे, मग ते क्रमानं कसे लक्षात ठेवायचे, नंतर त्यांचं क्षेत्रफळ किती आहे हे सर्व आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला तर मग सुरुवात करूया. हा आहे पहिला बांगलादेश. तर बांगलादेश हा सर्वात जास्त भारतासोबत बॉर्डर शेअर करतो. आपल्या सर्वांना असं मॅप पाहिल्यानंतर वाटत असेल की पाकिस्तान सर्वात जास्त मॅप बाउंड्री शेअर करतं, पण पाकिस्तान सर्वात जास्त बाउंड्री शेअर करत नाही. आपल्या भारतासोबत सर्वात जास्त बाउंड्री हे बांगलादेश हा देश तयार करतो. आणि 2 नंबरचा जो देश आहे तो चायना आणि 3 नंबरला पाकिस्तान बाउंड्री शेअर करतो. आणि त्यानंतर जो देश आहे तो हा इथे पॉइंटर जो दिसतो नेपाळ, तर नेपाळ शेअर करतो. त्यानंतर जो शेअर करतो त्यानंतर म्यानमार ही पूर्ण बाउंड्री जे शेअर करतो तो म्यानमार आहे. म्यानमार नंतर भूटान आणि भूटान नंतर अफगाणिस्तान. तर अफगाणिस्तान तुम्हाला सांगितलं होतं आपला पाक ऑक्युपाईड काश्मीर म्हणजे पाकिस्तानने जो आपला भारताचा भाग कब्जा केलेला आहे त्या भागाला चिटकून अफगाणिस्तान हा शेअर करतो. म्हणून अफगाणिस्तान सुद्धा आपल्या भारताला बॉर्डर शेअर करतो असं म्हणता येईल. आणि जे पाण्याने जे देश भारतासोबत लागून आहेत 2 चिटकून, तर ते देश आहेत. पहिला आहे मालदीव्स. इथं आहे तो लक्षद्वीपचे जे बेट आहेत त्याच्या खाली मालदीवचे बेट आहेत. तर तो लक्षद्वीपचे बेट हे आपल्या भारताचाच हिस्सा आहे. तसंच अंदमान निकोबारची बेट सुद्धा हा भारताचाच हिस्सा आहे. पण मालदीव्स हा एक वेगळा देश आहे आणि श्रीलंका हा वेगळा देश आहे. तर हे 2 देश आपल्या भारतासोबत तटीय बाउंड्री शेअर करतात आणि बाकीचे जे 7 देश आहेत ते जमिनीनं बाउंड्री शेअर करतात. तर असे मिळून टोटल 9 देश आहेत. तर हे देश लक्षात कसे ठेवायचे, जमिनीचे हे वॉटर बॉडीजचे तर लक्षात राहतात, मालदीव आणि श्रीलंका. पण हे देश क्रमाने कसे लक्षात ठेवायचे जे जमिनीनं हे करतात, तर त्यांचे क्षेत्रफळ पहा. बांगलादेशचं क्षेत्रफळ हे 4096 किलोमीटर आहे. त्यानंतरचं जे येतं ते चीनचं 3488 येतं आणि त्यानंतर जे पाकिस्तानचं येतं 3323 किलोमीटर येतं. त्यानंतर नेपाळचं 1751 किलोमीटर येतं आणि म्यानमारचं 1643 किलोमीटर येतं. भूटानचं 699 आणि सर्वात कमी अफगाणिस्तानचं 106 किलोमीटर येतं.
तर हे लक्षात ठेवण्याची ट्रिक तुम्ही हे इथं वाचलंच असेल, बचपन MBA. तर हा शब्द लक्षात ठेवायला सोपा जातो. BCPNMBA. तर ब म्हणजे बांगलादेश, च म्हणजे चीन, प म्हणजे पाकिस्तान, न म्हणजे नेपाळ, एम म्हणजे म्यानमार, बी म्हणजे भूटान आणि ए म्हणजे अफगाणिस्तान. तर असे मिळून हे 7 देश आपल्या भारताला चिटकून बॉर्डर शेअर करतात. तर ते लक्षात ठेवण्याची ट्रिक सुद्धा सांगितली. बचपन MBA हा शब्द जर लक्षात राहिला तर तुम्हाला ते क्रमानं कोणता देश आहे असं लक्षात राहील. ही ट्रिक ज्यांना लक्षात राहत नाही त्यांच्यासाठी आहे. ज्यांना सरळ सरळ लक्षात राहतं त्यांनी सरळ सरळ लक्षात ठेवायचं. पण सर्वांना सरळ सरळ गोष्टी लक्षात राहत नसतात, त्यांच्यासाठी ही छोटीशी मदत म्हणून एक शब्द वगैरे असं आपण तयार करून ठेवतो, ज्यामुळं लक्षात ठेवायला सोपं जातं. आणि हा शब्द खूप लवकर लक्षात राहण्यासारखा सुद्धा आहे, बचपन MBA. आणि हे त्यांचे क्षेत्रफळ सुद्धा आहे. तर चला तर मग पुढे जाऊयात. तर तुम्हाला मी सांगितलं होतं की भारतामध्ये 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. तर त्या राज्य पण आपण पाहिले, त्यांचे राजधानी सुद्धा पाहिलेल्या आहेत. तर जर त्या तुम्ही पहिल्या व्हिडिओ मधल्या पाहिल्या नसतील तर आपल्या चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ पाहून घ्यावेत, म्हणजे तुम्हाला ते एकदम लक्षात राहतील व पाठ होतील. त्याला स्पेसिफिकली मेहनत घोकमपट्टी वगैरे करण्याची गरज नाही, असे त्या व्हिडिओमध्ये ट्रिकनुसार सांगितलेलं आहे. तर आपल्या हा भारताचं जे क्षेत्रफळ आहे, तर या भारताचं क्षेत्रफळ आहे 32,87,263. असं फोड करून लक्षात ठेवायचं, म्हणजे लवकर लक्षात राहील. तर त्याचं क्षेत्रफळ आहे 32,87,263 किलोमीटर स्क्वेअर. तर ह्या पूर्ण भारताचं क्षेत्रफळ आहे आणि ते जगाच्या क्षेत्रफळापैकी 2.4% आहे. भारताचं क्षेत्रफळ हे जगाच्या क्षेत्रफळापैकी 2.4% आहे. आणि जगाच्या क्षेत्रफळात क्षेत्रफळाने भारताचा हा 7वा क्रम आहे. आणि तर ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये क्रम तर पाहणारच आहोत. तर भारताचा या साईडकडनं म्हणजे वेस्ट टू ईस्ट, जर ईस्ट टू वेस्ट असं जर डिस्टन्स पाहिलं तर ते येतं 2933 किलोमीटर. म्हणजे ह्या पॉइंट पासून या पॉइंट कडं असं जर डिस्टन्स पाहिलं गुजरात कडून अरुणाचल प्रदेश कडं, तर ईस्ट टू वेस्ट त्याचं डिस्टन्स आहे 2933 किलोमीटर. आणि जर वरी लडाख पासून खाली कन्याकुमारी पर्यंत जर पाहिलं तर 3214 किलोमीटर असं डिस्टन्स आहे. हे असं डिस्टन्स आणि असं डिस्टन्स हे दोन आहेत, ईस्ट वेस्ट म्हणजेच गुजरात ते अरुणाचल प्रदेश, आणि असं लडाख ते खाली कन्याकुमारी पर्यंत हे 3214 किलोमीटर आहे आणि ईस्ट वेस्ट 2933 किलोमीटर आहे. तर आता तुम्हाला जसं सांगितलं की भारताचा हा जगात 7वा क्रमांक आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिला क्रमांक कोणाचा आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिला देश असं कोणता आहे की जे सर्वात जास्त क्षेत्रफळ ज्याचं आहे? तर पहिलं आहे रशिया. ते या आपल्या आशिया खंडातच आहे, वरच्या साईडला रशिया. तर रशियाचं सर्वात जास्त क्षेत्रफळ आहे. त्याच्यानंतर जे क्षेत्रफळ येतं ते इथं नॉर्थ अमेरिकामध्ये कॅनडाचं येतं. त्याच्यानंतर चीन जे आहे हे भारताच्या वरी म्हणजे आशिया खंडातच येतं, तर चीनचं आहे. त्यानंतर अमेरिका म्हणजे हे इथं USA, अमेरिकेचं त्यानंतर येतं. अमेरिकेनंतर हा जो बी न तयार होतो ह्या इथं साऊथ अमेरिकेमध्ये ब्राझील जे आहे तर त्याचं येतं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचं येतं आणि त्यानंतर 7व्या क्रमांक भारताचा आहे. 7वा क्रमांक हा भारताचा आहे. तर अशा हे देश लक्षात ठेवण्याची ट्रिक, रुक चीन अब आया भारत, म्हणजे रु म्हणजे रूस, क म्हणजे कॅनडा, ची म्हणजे चीन, नंतर न म्हणजे आपले हे पूर्ण चीन आहे, अ म्हणजे अमेरिका, ब म्हणजे ब्राझील, नंतर हे आयाचा ऑस्ट्रेलिया आणि भारत, आणि भारताच्या नंतर 8व्या क्रमांकाला येतो अर्जेंटिना. तर हे 7 क्रम आपण कसे लक्षात ठेवायचे ते सुद्धा पाहिलं आहे ही ट्रिकनुसार. रुक चीन अब आया भारत. तर भारताचा हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने 7वा क्रमांक आहे आणि पहिला रशिया. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी भरपूर आहे. नंतर तुम्हाला मी अक्षांतर आणि रेखांतर शिकवलं आहे. तर ही उभी रेष रेखांतर आणि आडवी रेष अक्षांतर. तर अक्षांतर लक्षात ठेवण्यासाठी आडवी अक्षांतर असं तुम्हाला ट्रिक सुद्धा सांगितली होती. तर आपला हा भारत जो देश आहे, भारत देश हा इथे येतो. तर हा कुठे जर तुम्हाला सांगितलं होतं अक्षांतर आणि रेखांतर आपण
लोकेशन स्थळ हे जागा ठरवण्यासाठी त्याचा उपयोग करतो. तर भारत हा देश हे रेखांतरीच्या उजव्या साईडला येतो, म्हणजेच ही जो रेखांतर आहे त्याच्या ईस्ट साईडला आहे, आणि जी भूमध्य रेखा आहे तर त्याच्या वरच्या साईडला म्हणजे नॉर्थ साईडला आहे. तर यानुसार आपला भारत देश हा उत्तर पूर्व गोलार्ध आहे. हा जो भाग आहे हा उत्तर पूर्व गोलार्ध आहे, हा उत्तर पश्चिम गोलार्ध आहे, हा दक्षिण पश्चिम गोलार्ध आहे, आणि हा दक्षिण पूर्व गोलार्ध आहे. तर आपला भारत देश हा उत्तर पूर्व गोलार्धात येतो. तर उत्तर पूर्व गोलार्धामध्ये कोणती रेषा जाते हे ते सर्व रेखा आपण त्या व्हिडिओमध्ये अक्षांतर रेखांतरच्या पाहिलं होतं. तर जर तो पण व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्यावा. तर आपला जो भारत देश आहे तर हा ह्याच्यामध्ये सांगतो, हा जो इकडली गुजरातची साईड जी येते गुजरातची, तर गुजरातच्या साईडला 68 डिग्री 7 मिनिट एवढं ईस्ट, म्हणजे हा ईस्ट मध्येच येतो. हा इकडच्या साईडला आपला ईस्टला असल्यामुळं तो ईस्टनच दाखवतात पूर्व, आणि वरच्या साईडला नॉर्थच दाखवणार कारण की तो वरच्या साईडला येतो त्यामुळे. तर भारत हा देश 68 डिग्री 7 मिनिट ईस्ट ते 97 डिग्री 25 मिनिट ईस्ट पर्यंत आहे, आणि वरून जर पाहिलं असं वरच्या लद्दाख टू कन्याकुमारी तर त्याचा आहे 67 डिग्री 6 मिनिट ते 8 डिग्री 4 मिनिट. तर 8 डिग्री 4 मिनिट हे खालच्या साईडला येतं, आणि वरच्या साईडला येतं ते 37 डिग्री 6 मिनिट 37 डिग्री 6 मिनिट. तसंच नंतर जे पाहिलं 68 डिग्री 7 मिनिट तर ते येतं गुजरातच्या साईडला, आणि अरुणाचल प्रदेशच्या साईडला येतं 97 डिग्री 25 मिनिट. तर हे कोऑर्डिनेट्स होते जे आपल्या भारत देशाचे कोऑर्डिनेट्स आहेत. तर वरच्या साईडला जो सगळ्यात उत्तरेचा जो भाग आहे तो आहे लद्दाखचा, आणि जर सर्वात उत्तरेचा तुम्हाला जर राज्य विचारलं तर ते येतं हिमाचल प्रदेश. ह्या मॅपमध्ये हे हिमाचल प्रदेश येतं, आणि सर्वात उत्तरेचं जे केंद्रशासित प्रदेश आहे तर ते लद्दाख आहे. तर लद्दाख वरच्या साईडला लद्दाख येतं. तर लद्दाखला सर्वात उत्तरी बिंदू जर विचारला पॉइंट तर ते येतो इंदिरा कॉल, तर तो लद्दाख मध्ये आहे इंदिरा कॉल. आणि जर सगळ्यात दक्षिणी पॉइंट विचारला तुम्हाला तर तो आहे कुपमेरू, तो येतो कन्याकुमारी मध्ये. तर सगळ्यात दक्षिणेचं राज्य जे आहे ते तामिळनाडू आहे. तामिळनाडूमध्ये कन्याकुमारी मध्ये कुपमेरू हे सर्वात दक्षिण बिंदू आहे, आणि सर्वात उत्तर बिंदू हा लद्दाख मध्ये इंदिरा कॉल आहे. तसंच सर्वात पश्चिमेकडचं राज्य जर कोणतं असेल तर ते आहे गुजरात, आणि पूर्वेकडलं राज्य जर असेल कोणतं तर ते आहे अरुणाचल प्रदेश. तर सर्वात पश्चिमेकडील राज्यातील सर्वात उत्तरेचा बिंदू कोणता असेल तर तो आहे गुहार मोती. गुजरात साईडला पश्चिमेकडचा बिंदू हा गुहार मोती आहे, आणि पूर्वेकडला अरुणाचल प्रदेश मधला जर पूर्वी बिंदू विचारला तर तो आहे किब्यू. आणि जर तुम्हाला सर्वात म्हणजे दक्षिणेचा सर्वात पलीकडचा आपला बिंदू विचारला तर तुम्हाला माहितच आहे की आपला भारत देश हा फक्त कन्याकुमारी पर्यंत नाहीये, तर अंदमान निकोबारचे बेट आणि इथले जे लक्षद्वीपचे बेट आहेत ते सुद्धा भारताचाच भाग आहेत. तर तुम्हाला बाउंड्रीला विचारलं तर कन्याकुमारी आहे, पण जर बेटासहित विचारलं, बेटामध्ये सगळ्यात दक्षिणी बिंदू जर विचारला तर तो येतो इंदिरा पॉइंट, जो आहे 6 डिग्री 4 मिनिटवर, म्हणजे तो कन्याकुमारीच्या सुद्धा खाली येतो. तर तो अंदमान निकोबारच्या बेटामध्ये सगळ्यात खालच्या साईडला तुम्हाला मी अंदमान निकोबारची राजधानी कॅपिटल सांगितली होती, पोर्ट ब्लेअर आहे, आणि लक्षद्वीपची राजधानी कावारत्ती हे सुद्धा सांगितलं होतं. तर त्याच्यातच अंदमान निकोबार मध्ये जो इंदिरा पॉइंट आहे तो सर्वात दक्षिणेकडचा बिंदू आहे आपल्या भारताचा. आणि आपला भारत हा जमिनीनं जी ही सीमा बनवतो तर ती जमिनीनं जी सीमा बनवतो ती आहे 15,200 किलोमीटर. 15,200 किलोमीटर जे जमिनीनं बनवतो ती किती आहे 15,200 किलोमीटर. आणि जी तटीय सीमा म्हणजे हे जे खालच्या साईडला पाण्यासोबत जी सीमा बनवतो तटीय सीमा 61 म्हणजे 6,100 किलोमीटर बनवतो. आणि जर ह्या द्वीप म्हणजे ह्या बेटांना लक्षद्वीप आणि अंदमान आणि निकोबारचे हे बेट धरून जर त्यांचं
ते किती सीमा बनवतात ते जर विचारलं तर 7516 म्हणजे 7516.6 किलोमीटर एवढी ते बनवतात. तर आपण आज यामध्ये भारताबद्दल माहिती पाहिली, म्हणजेच साईडचे देश, नेबरिंग कंट्रीज, आजूबाजूचे देश पाहिले, पाण्यासोबत बाउंड्री बनवणारे आणि जमिनीसोबत बाउंड्री बनवणारे. नंतर आपण उत्तरी बिंदू, दक्षिणी बिंदू, पूर्वी बिंदू, तसेच पश्चिमी बिंदू हे सुद्धा पाहिले. नंतर कोणते पॉइंट कुठे आहे हे सुद्धा पाहिले, कोणत्या साईडला आहे. नंतर त्याचे कोऑर्डिनेट सुद्धा पाहिले. कोऑर्डिनेट्स म्हणजे रेखांतर अक्षांतरानुसार जे जागा ठरवण्यासाठी जे बिंदू असतात, तर ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहिले. नंतर आपण क्षेत्रफळ सुद्धा पाहिले, कोणत्या देशाचं किती आहे. परत आपण भारताचा कितवा क्रमांक आहे हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले. तर आजच्या व्हिडिओमध्ये हे एवढंच होतं. व्हिडिओ फार मोठा होत आहे, त्यामुळे आज इथेच थांबूया. बाकीचं राहिलेलं आपण नेक्स्ट सेशन मध्ये पाहूया. तर आजचा व्हिडिओ इथेच संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.